नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपला सर्जा पंचम हिंद केसरी झाला त्याबद्दल आज बुध गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक ठेवण्यात आलेली आहेत. विठ्ठल नाना आहेत आपल्यासमोर. नाना, काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन झालं आजच्या मिरवणुकीत? आज पंचम हिंद केसरी मिरवणूक आज घेतली, म्हणजे अगोदरच करणार होतो आम्ही, पण डोक्यात परत आलं की आज बैल पोळा बी आपण त्याचा बिंदूर केला नाही. डॉक्टर आम्हाला म्हणले की नाना आपण काय नाही बैलाची मिरवणूक काढायची, म्हणलं काढूया. 2 तारखेला बैल पोळा तिथं आपण मिरवणूक काढायची. बिंदूर साजरा नव्हता केला सर, तरी आज एक प्रकारे त्यानं केलेलं जे अचिव्हमेंट आहे त्याला कुठेतरी सक्सेस आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आज मिरवणूक ठेवलेली आहे. सर्जन सर्व काही मिळवून दिले, सर्व बुध गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले. काय सांगाल त्याबद्दल? नाव भरपूर केले त्यानं, कुठे महाराष्ट्राला म्हणतात बुध गावाचं नाव निघते, आमच्या सगळे कुठे खेडेगावाचं नाव निघते, ते मोठा आनंद आहे आम्हाला. बरेच लांबून आज प्रेक्षक आले, जवळपास चिपळून झालं, लांब आले. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगाल म्हणजे सर्जा जितू हारो, आता ही लहान लहान मंडळी झाली, काय म्हणजे त्यांना एवढं माहित पण नसेल काय बैल गावात जर सर्जानं गाडीला मार जर खाल्ला तर एक लाईव्ह बघित नसेल, टोटल लाईव्ह बंद करते ती. म्हणजे लाईव्ह बंदच करतात, लाईव्हच बघत नाही. सर्जा जिथं आहे त्या मैदानात फुल लाईव्ह बघतो. गावातल्यांचं जे सपोर्ट असतोय तो पण महत्वाचा असतोय. नाना, काय सपोर्ट मिळतो? सपोर्ट भरपूर आहे गावाला आपल्याला. आता हे सरपंचांनी यांनी सगळं आपण काय सुद्धा ना बाकी परवानगी सगळी त्यांची त्यांनी जे केलं आपल्याला नाना तो बिंदास करा, आम्ही तुमचा नडलं तर म्हणजे पूर्ण सपोर्ट आहे सर्जासाठी. आणि सर्जा ज्यावेळेस फायनलला जातो त्यावेळेस प्रत्येक म्हणजे मैदानात जातो त्यावेळेस गुलाल घ्यावा प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे असं नाराज तो पण करत नाही कोणा. त्यांची सर्जा मैदानात फायनल गुलालात गेला, सगळे गावाल्याची इच्छा आहे गुलालात राहायला लागणार, मग खुश आहे म्हणजे. नाना, काल आपण पाहिलं की काल गटाला थोडी कधी होत नाही असं, पण काल काय झालेलं? काल बैलाला आम्ही पत्री लावली होती, त्या पत्रीमुळे त्याला ती पळताना बैलाला गॅप जास्त झाला. गॅप त्या दिवसात झाला त्याला. साधारणतः किती दिवसानंतर आता सध्या बाहेर काढताय तुम्ही? म्हणजे त्याला 10 दिवसांनी काढला होता, आता 4-5 दिवस 2-3 दिवस आपण काढणार. 4 दिवस म्हणजे काल एक प्रकारे फेरा पण झाला असं म्हणावं लागेल. फेरा म्हणजे आज तो इथं चालायचा नाही छकड्याला, म्हणजे काल फेरा द्यायचा होता. बरं. आणि नाना खूप सुंदररित्या पळ दाखवलं. आणि आता इथून पुढचं 5 तारखेला मोठं मैदान आहे सोलापूरचं, तिथे पळणार आहे का? पळणार आहे. शर्ट पण आज छापलेत, काय विशेष आहे? खूप सुंदर असे हिंद केसरी सर्जा, कायम आठवणीत रणजित स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर असं लिहिलेलं आहे. कुणी छापलेत कसे काय? डॉक्टर माईक द्या त्यांना. तुला पलटणचे मंगेशेठ बोडरे सर्जावर आणि नानांवर असलेल्या प्रेमापोटी आमचं एक मागच्या महिन्यातच बोलणं झालं होतं. आणि मग नानांनी सांगितलं की पहिल्या पोळ्या दिवशी आपण हे करू, त्यांच्या माध्यमातून हे एक आपण टी-शर्ट छापलेले आहेत. म्हणजे सर्जा टीमसाठी आहेत साधारण. बरं. काय सांगाल सर्जाबद्दल? म्हणजे पंचम हिंद केसरी झाला, सर्जा आमच्यासाठी जीव आहे. म्हणजे एका वाक्यात सर्जाची आठवणी काय सांगाल? नानांबद्दल काय सांगाल? नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा पहिलं. मी मंगेश बोडरे. बरं. काय सांगाल सर्जा आणि विठ्ठल नानांबद्दल? सर्जा आमचा जीव आहे, नाना आमचे घरातले म्हणजे थोडक्यात काळीजच म्हणायला गेलं तर. त्यामुळे नानांच्या प्रेमापोटी सर्व काही मिळवलंय, सर्व काही मिळवलं, नाव झालंय एवढं. सर्व प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य केले, अखंड महाराष्ट्राच्या हृदयावरती त्यांना हे केलंय, राज्य केले. लहान लहान मुलांना पण नाद लागलाय बैलगाडी क्षेत्राचा. आज प्रत्येक टीम मेंबर त्यांना टी-शर्ट आणलेत तर? सगळ्यांना टी-शर्ट. बरं. हिंद केसरी झाला त्याच्यामुळे आम्ही केलं. एक प्रकारे तुमचा म्हणजे आनंद वाटला त्यामुळे तुम्ही हे केलं. आनंद. आदित्य पण आहे, आदित्य कधी बोलत नाही. काय सांगशील मिरवणुकीबद्दल? काय आमचा नानांची इच्छा होती मिरवणूक काढायची, आम्ही इच्छेने मिरवणूक काढली, डीजे ठेवला, खालीवाली बोलावली, सगळे पंचक्रोशीतील माणसं इथे मिरवणुकीला सहभागी झाले, त्यांचा आभार आहे. तरी आता सकाळपासून किती पब्लिक आलेली आहे ते सांग? आतापर्यंत आता सांगता येणार नाही एवढी पब्लिक आली. आणि सर्जा पण आज आनंदित वाटतं की आज कसा इच्छेने उभं राहायला लागते, त्याला एवढा कधी उभं राहत नाही. तयारी कशी केली? सजावट वगैरे आम्ही ते रंगवणारं बोलावलं, सगळी पोरं आपली बाबा सगळी नाना सगळी होते, त्याच्यामुळे सगळी तयार झाली. चालतं. मित्रांनो, विठ्ठल नाना यांचे वडील आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सर्जा आज मिरवणूक आहे, सर्व काही नाव झालं, नानांचं नाव झालं, पण रणजित निंबाळकर सर आज असते ते पण सर पण खुश झाले असते की आज आपल्या सरांची आपल्या
सर्जा सर्जेची मिरवणूक आहे, काय सांगाल? सर्जेची मिरवणूक म्हणजे सर्जे आज छकड्याला उभा राहिला, डॉल्बीला उभा राहिला. डॉल्बीला उभा राहिला तीच विशेष आहे. हा, कारण सर्जा म्हणजे एकदम रागीट त्याला डॉल्बी त्याला खपत नाही, हलकी खपत नाही. कारण मैदानावर पण जेव्हा मी पाहतो जेव्हा डॉल्बी वाजते तेव्हा एकदम बितरतो एकदम कारण आज तो कोस आहे. कारण एका मैदानात मला वाटतं फायनल वेळेस झुपायला खाली चाललेलं त्यावेळेस काहीतरी असं झालेलं त्यावेळेस तुम्ही मला वाटते झुकलाच नाही त्याला परत अंगापूरला अंगापूरला चालतंय.